डॉक्यूमेंट जला दो, लोकतंत्र को भूल जाओ। नाना पटोले का चुनाव आयोग और मोदी सरकार पर सीधा हमला। नागपुर से बड़ी खबर। कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने चुनाव आयोग और केंद्र सरकार पर लोकतंत्र की हत्या का आरोप लगाते हुए तीखा हमला बोला। उनका कहना है कि चुनाव आयोग द्वारा 30 तारीख को जारी की गई अधिसूचना, जिसमें मतदान दस्तावेजों को 45 दिनों के भीतर नष्ट करने के निर्देश दिए गए, लोकतंत्र पर यह सीधा हमला है। पटोले ने सवाल उठाया कि अगर चुनाव प्रक्रिया में गड़बड़ी नहीं हुई तो फिर कागजात जलाने की इतनी जल्दी क्यों? लोकतंत्र पर हमला या डेटा क्लीनिंग मिशन? नाना पटोले ने कहा कि अब तक ये दस्तावेज सालों तक सुरक्षित रखे जाते थे, लेकिन अब अचानक नियम बदलने जा रहे हैं। उन्होंने चुनाव आयोग पर आरोप लगाया कि वह निर्वाचन से जुड़े पारदर्शी दस्तावेजों को नष्ट कर जनता की आंखों में धूल झोंकने की साजिश रच रहे हैं। पंजाब हरियाणा हाईकोर्ट ने दिए थे दस्तावेज दिखाने के आदेश। पटोले ने याद दिलाया कि पंजाब और हरियाणा हाईकोर्ट ने चुनावी सीसीटीवी फुटेज और डॉक्यूमेंट सार्वजनिक करने के निर्देश दिए थे, लेकिन जैसे ही मामला उठा 48 घंटे में नियम बदल दिए गए और 6 धाराएं संशोधित कर दी गई। उन्होंने कहा, यह लोकतंत्र नहीं, डाका तंत्र है। एयर इंडिया से लेकर सलीम कुत्ता तक पटोले का तीखा प्रहार। नाना पटोले यही नहीं रुके। उन्होंने 2011-12 के एयर इंडिया घोटाले का जिक्र करते हुए आरोप लगाया कि उस दौर के आरोपी आज मोदी सरकार के साथ बैठे हैं। उन्होंने कटाक्ष किया कि एयर इंडिया अब निजी हो चुका है, तो फिर विमानन मंत्रालय बंद क्यों नहीं कर देते? प्रधानमंत्री को लेनी चाहिए हादसों की जिम्मेदारी। पटोले ने अहमदाबाद रेल हादसे पर भी प्रधानमंत्री को जिम्मेदार ठहराते हुए कहा, रोड हो या रेल, ग्रीन सिग्नल के लिए पीएम आते हैं तो हादसे के लिए जिम्मेदारी भी ले। हिंदी थोपो मत, स्कूलों में बेच दो। राज ठाकरे और देवेंद्र फडणवीस के मैच फिक्सिंग का आरोप लगाते हुए पटोले बोले, हिंदी थोपने का मुद्दा सिर्फ जनता का ध्यान भटकाने के लिए है। स्कूलों में बच्चों को बैठने की जगह नहीं, उस पर बात करो। सुप्रीम कोर्ट में जाएंगे, चुनाव आयोग पर विश्वास नहीं। पटोले ने ऐलान किया कि कांग्रेस चुनाव आयोग की गोपनीयता, दस्तावेजों की नष्ट करने की साजिश और चुनावी पारदर्शिता के खिलाफ सुप्रीम कोर्ट का रुख करेगी। सत्ताधारी चुनाव आयोग के साथ मिलकर लोकतंत्र को धोखा दे रहे हैं। अब जनता सब देख रही है। नागपुर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोकडे की रिपोर्ट। एक अधिसूचना जाहीर केली, म्हणजे पत्र दिलं सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की आता जे सीसीटीव्ही आपले जे व्हिडिओ फुटेजेस असतात आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे, ते सगळेच्या सगळे 45 दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे। आपलं हा जो सगळा कालावधी होता, या कालावधीचं जे पहिलेपासून आपलं जे चालत होतं तो कालावधी मोठा होता। वर्षानुवर्ष हे जे सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेतले दस्तावेज त्याला स्टोर करून ठेवावं लागत होतं आणि स्टोर करून जेव्हा जेव्हा या सगळ्याबद्दलची जे कोणी ऑब्जेक्शन घेतलेत, मग तो सामान्य व्यक्ती असो या उमेदवार असो, ते मान्य कोर्टाला ते सादर करावं लागत होतं। आता निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग असं म्हणतो की हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही, अशा लोकांना हे दस्तऐवज मागून याचा ते दुरुपयोग करतात, असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे। या देशाचा मतदाता हा आपल्या मतांनी सरकार तयार करतो आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे। निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया नाही, तर ही लोकतंत्रातली एक भिस्त आहे, म्हणजे पाया आहे आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे। यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानाने दिलेला आहे। पत्रकारांनाही सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाही सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे। पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे, म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे। एक, निवडणूक आयोग
आपल्या लक्षात असेल की हरियाणाच्या आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात गेलेत. पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं CCTV फुटेजेस जे त्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजेस उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश 9 डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब मान्य हायकोर्टाने दिलेला होता. पण निवडणूक आयोगाने मान्य हायकोर्टाचं न मानता त्यांनी केंद्रीय न्यायिक मंत्रालयाकडे पत्र दिलं आणि सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या. रूल 93 प्रमाणे या सगळ्या घटनात्मक अधिकार हे जनतेसाठी होते, विरोधी पक्षांसाठी होतं, सगळ्यांसाठी होतं. पण रूल 93 बदलवण्याची भूमिका माननीय निवडणूक आयोगाने घाईघाईनं माननीय पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाच्या नंतर केली आणि आपल्याला माहितीसाठी आणि आश्चर्य असं लागेल की 48 तासात केंद्रीय सरकारने मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या आल्या रात्रदिवस एक करून 48 तासामध्ये रूल 93चा बदल केला. त्याच्यातले 6 पॉईंट बदलवले आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही जे 30 मेला जे पत्र जे आज संपूर्ण राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. आपण पाहतोय आपल्या रोजमर्याच्या काळामध्ये की एखादा व्यक्ती त्याला काही अन्याय झाला आणि तो जेव्हा तहसीलदार कलेक्टर अशी प्रक्रिया करत करत तो शासनापर्यंत जातो त्याचं आयुष्य संपते. पण शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याला वेळ लागते. पण रूल 93 बदलवत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं याचाच अर्थ महाराष्ट्र हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत कारण की ही मोमेंट आमची विरोधी पक्षाची आहे असं नाही आहे. आता त्यांनी स्वातंत्र्य सेनेचा दर्जाच देऊन टाकलेला आहे त्याच्यावर काय बोलणार आता. ठीक आहे त्याच्यावर आता मला काही प्रतिक्रिया नाही. योग्य वेळेस त्याचं परफेक्ट उत्तर आम्ही देऊ. काँग्रेसचे काही कार्यकर्ते खासगीत सांगतात की प्रदेशाध्यक्ष पद जे सपकाळांना मिळालेले आहे आणखी एक योग्य प्रदेशाध्यक्ष हवे होते असे ते खासगीत सांगतात. एक बघा की आमचे आता अध्यक्ष जे झालेले आहेत ते आता नवीन आहेत. आता जवळपास त्यांनाही 6 महिने झाले. हे आता राज्याचा दौरा करतात आहे. थोडं कळू द्या त्यांना काम करू द्या. आत्तापासून कोणी कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब होऊ नये. आणि काँग्रेसला मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे आणि तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले निकाल हे काँग्रेस पक्षाच्या बाजूने येतील. मी आपल्याला माहीत असेल मी सध्या भंडारा गोंदियातच आहो. सध्या आम्ही चिल्लर लोक आहोत आणि ठोक माणूस आहे आमच्याकडे एक दलाल. विमानात घोटाळा मला तर पुढं आम्ही करणार आहोत त्याच्यावरही. तर अहमदाबादमध्ये झालेला विमानाचं जे दुर्घटना 11-12 जो ऑडिट पॅरा आलेला आहे विमान एअर इंडियाचा त्याच्यात नाव आहे या घोटाळेबाजांचा.
बरोबर आहे ना, त्याच्यात ते घोटाळेबाज होता तिकडे गेले, ते घोटाळेबाज इकडे का तिकडे हा विषय आहेच ना, हा राहणारच आहे. तुमच्याकडे आमच्याकडे नाही. आता तुम्ही सगळं खाजगीकरणच करायला निघालेला आहात, तर आता तुम्हाला पूर्ण मोनोपोलीच खाजगी लोकांना द्यायची असेल आणि ग्राहकांना लुटायचं असेल या नरेंद्र मोदीच्या सरकारला, हा आमच्या तुमच्याकडे नाही. एअर इंडिया सरकारचं होतं, मग ते खातं का बंद करत नाही? सिव्हिल एव्हिएशन खातं बंद करून टाकावं ना मोदीच्या सरकारनं. मोदींनी मला म्हटलं होतं, मी ओबीसीचं मंत्रालय उघडा म्हणून सांगितलं होतं, ते म्हणाले की प्रशासकीय खर्च वाढवता का? मग आता सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचं काम काय? विकलं नाही एअर इंडिया तुम्ही, मग काय काम आहे आमच्याकडनं तुमच्याकडे काय सांगताय? मग ते विमान तपासून घ्यायला पाहिजे ना. लोकांच्या जीविताशी खेळायला निघालेत तुम्ही. आणि ज्यांनी घोटाळा केला, ज्याचा 11-12ला एजीचा ऑडिट पॅरा आला, तो तुमचा आता मांडीला मांडी लावून बसलेला आहे ना. म्हणजे तुमच्याकडे आला का झाला तो शुद्ध. आता झाला ना ते नाशिकचा सलीम कुत्ताचा माणूस, सलीम कुत्ताचा माणूस यानंच सांगितलं होतं विधानसभेत, हे माझेच मित्र बोलत होते विधानसभेत, आतंकवादी आहे म्हणून तो. आता त्याला मांडीला मांडी लावून बसले. असं आहे भाजप. त्याच्यामुळे आमच्याकडनं तुमच्याकडे सांगायला त्यांना आता काही जागाच नाही राहिलेली आहे. जो आतंकवादी असेल, ज्याला तुम्ही जाहीर केलं, गृहमंत्री म्हणून जाहीर केलं, त्याला तुमच्या भाजपमध्ये घेतलात. आता त्याच्यापेक्षा काय, तुमच्या पक्षाच्याबद्दल आता काही बोलायला कारणच नाही, लोक समजतात. त्यामुळे आमच्याकडं नाही, तुमचा दुर्घटनेची जबाबदारी घ्या. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर पाटलाचा राजीनामा घेतला होता 26/11ला. तुम्ही झाले होते, हेच मोदीजी आले होते तिथं ताज हॉटेलच्या समोर, तिथं प्रेस करत होते. आम्ही घेतला, तुम्ही काय घेत नाही जबाबदारी. ते ॲक्सिडेंट आहे म्हणून सांगतात, हे तुमचा ॲक्सिडेंट आहे. अरे मग तुम्ही मंत्री आहात ना. पहलगाममध्ये झालेली घटना, तुम्ही गृहमंत्री आहेत ना, का नाही घेत जबाबदारी? तुम्ही प्रधानमंत्री आहात, का नाही घेत जबाबदारी? फक्त रेल्वेला हिरव्या झेंडे दाखवायचंच काम आहे का प्रधानमंत्र्याचं? जबाबदाऱ्या घ्या ना. हे तर रोजचंच काम आहे, रस्ते बनणं, रेल्वे बनवणं, हे कामच आहे, हे प्रोसिजर आहे. त्याला काही हिरवी झेंडी एवढं प्रधानमंत्र्याला काम आहे? त्यामुळे जबाबदारी घ्या. नसाल घेत तर मग काय, आता हे मशीनमध्ये आणि हे निवडणूक आयोग आणि हे सगळं कार्यक्रम करूनच तुम्ही सत्तेत राहणार ना. याचा भडका होणार.